नमस्कार, मी सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्यासोबत आज कल्याण पूर्वच्या नागरी समस्याबाबत जी मीटिंग झाली होती, कल्याण पूर्वमध्ये डेव्हलपमेंट आहेत का? त्या संदर्भात आज शहर अभियंता अनिता परदेशी त्या मीटिंगला होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा जो सभागृह आहे तिथे ती मीटिंग झाली. माझ्यासोबत आता प्रशांत काळे आहेत, माजी नगरसेवक आहेत. त्यांची पत्नी देखील नगरसेवक पदी ते होते विजयनगरला. आणि आज नेमके काय विषयावर चर्चा झाली त्यांच्याकडून जाणून घ्या. प्रशांतजी नमस्कार. 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 मला एक सांगा की आज एक बैठक झाली आहे कल्याण पूर्वच्या विकासाबाबत. त्या बैठकीला कल्याण पूर्वचे जे आमदार आहेत, श्रीमती सुलभा गायकवाड त्या होत्या, शहर अभियंता अनिता परदेशी त्या देखील होत्या आणि सगळे नगरसेवक होते. काही नगरसेवक तिथं गैरहजर होते. इतर पक्षाचे लोक तिला हजर नव्हते. पण एक समजू शकतो की कल्याण पूर्वचा विकासाच्या बाबतीत हा सगळा विषय होता. नेमके काय मीटिंग मध्ये चर्चा झाली? कारण तुम्ही जे आक्रमकपणे काही विषय मांडले ते माझ्या कानावर आलेले आहेत. काय सांगाल? गुरुवारी MMRDA मध्ये कल्याण डोंबिवली आणि कल्याण लोकसभेच्या एकंदरीत विकास कामाच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी कल्याण पूर्वेचा मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी जो कल्याण पूर्वेला आजपर्यंत जो निधी उपलब्ध करून दिला, तर त्या निधीच्या संदर्भात काही सूचना, काही हरकती, काही मार्गदर्शन काही लोकांनी त्या ठिकाणी केलं. त्यावेळी खासदारांच्या सूचनेवरून कल्याण डोंबिवली महापालिकेचे माननीय शहर अभियंता अनिता परदेशी मॅडम यांच्यासह महापालिकेतील संबंधित विभागाचे विभाग प्रमुख आणि कल्याण पूर्वेतील लोकप्रतिनिधी यांनी पाहणी करावी आणि त्याचा आढावा घेऊन त्याबाबत महापालिका आयुक्तांना अहवाल द्यावा अशा बाबतची एक सूचना खासदार साहेबांनी केली होती. त्या अनुषंगाने आज कल्याण पूर्वेतील सर्व लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या शहर अभियंता मॅडम या डी वॉर्डमध्ये आल्या. डी वॉर्डमध्ये प्राथमिक स्वरूपात चर्चा झाली की कुठे काय आहे, कुठे आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे. त्यामध्ये आज MMRDAचे अधिकारी नसल्याने जी MMRDAची कामं आहेत ती त्याबाबत नंतर आढावा बैठक घेऊया. पण सध्या महापालिकेची जी कामं आहेत जी MMRDA निधी दिलेली आहे, मात्र ती 5 कोटीच्या आतली कामं आहेत. जे DP रस्ते आहेत, उद्यान आहेत किंवा इतर त्या अनुषंगाने अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम आहे, पाणी विभागाचं काम आहे, जलनिसारण आहे, मलनिसारण आहे, या संदर्भातली आढावा बैठक किंवा त्याचा आढावा घेण्याचं काम चालू होतं. त्यावेळी शहर अभियंता मॅडमच्या आम्ही निदर्शनास आणून दिलंय की आपण माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचा कॅमेरा सरळ करा जरा थोडस. बोला. माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या शहरासाठी मूलभूत सेवा सुविधा या अंतर्गत भरपूर निधी उपलब्ध करून दिलाय. तसेच मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नानेही MMRDA तसेच MSRDC किंवा अन्य एजन्सी हे खासदारांनी निधी उपलब्ध करून दिला वगैरे ठीक आहे, पालकमंत्री होते. माझा मुद्दा असा आहे की आता डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण हे आमदार आहेत. त्यांनी काल एक मीटिंग घेतली मुंबईमध्ये. त्या मीटिंगला आयुक्तापासून महानगरपालिकेचे सगळे अधिकारी तिथे हजर होते. कल्याण पूर्वचा जेव्हा विषय येतो, कल्याण शहराचा जेव्हा विषय येतो, त्यावेळेस त्या शहराच्या समस्याबाबत जेवढ्या ताकदीने महानगरपालिका उभी राहिली पाहिजे, प्रशासन उभं राहिलं पाहिजे, ते होताना दिसत नाही. म्हणून मी आज तुम्हाला कॉल केला होता की नेमकं काय झालं. कारण तुम्ही शब्द वापरला त्या बैठकीमध्ये, एक विषय झाला की नाक्यावरचा बिगारी जो आहे तो चांगला काम करतो पण आमचे अधिकारी काम बरोबर करत नाही असं तुम्ही बोलले. त्याच्यामुळे मी ह्या विषयाचं महत्व समजलं की शासनाकडून ज्यावेळी आमचे नेते खासदार एकनाथ शिंदे साहेब एवढा निधी उपलब्ध करून देतात, तर ती कामं करताना त्याचं नियोजन होणं आवश्यक आहे.
त्याचं नियोजन झालं पाहिजे, प्लॅन आउट झालं पाहिजे आणि त्यानंतर केलं पाहिजे. एखादा रस्ता करताना पहिल्यांदा त्या रस्त्यामध्ये रस्ता करताना तो रस्ता कुठल्या प्रकारचा आहे, त्याची विड्थ किती आहे, लेंथ किती आहे, तो डीपी रस्ता आहे, 210 मधला आहे, पोच रस्ता आहे की पायवाट आहे. त्या प्रकाराप्रमाणे त्याचे निकष ठरलेले आहेत की कुठला रस्ता कुठल्या निकषाप्रमाणे झाला पाहिजे. साधारणतः हे जे पैसे आले ते सगळे डीपी रोडला पैसे आले होते. डीपी रोड करताना जे काही अस्तित्वातील रस्ते असतील ते करण्याचं नियोजन करण्याचं ठरलेलं होतं. मात्र त्यावेळी डीपी रोड करायच्या अगोदर कामाच्या कॉन्क्रीट करण्याच्या अगोदर कॉन्क्रीट रस्ता करतो तो लाईफ टाईम रस्ता होतो. त्याची मुदत साधारणतः 30 वर्ष ते 50 वर्ष असते आणि 50 वर्ष रस्ता जो आपण करतो तर त्यासाठी त्याच्यामधल्या युटिलिटी, जसं आज महानगर गॅस आपल्या शहरात आहे, महानगर गॅसची लाईन युटिलिटीमध्ये टाकली पाहिजे, अंडरग्राऊंड ड्रेनेज केलं पाहिजे, पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, गटराची भुयारी ज्या काही योजना आहेत त्या रस्त्याच्या खालून गेल्या पाहिजे कॉन्क्रीट करताना, त्या केल्या पाहिजे आणि त्या एका बाजूला केल्या पाहिजे. रस्त्यामध्ये प्रत्येक 50 मीटरला डक्ट पाहिजेत की उद्या भविष्यात त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरात चाळे असतील, बिल्डिंग असतील, त्या नागरिकांना जर पाण्याचं कनेक्शन घ्यायचं आहे, पाण्याच्या कनेक्शन किंवा त्यांच्या अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या कनेक्शनमध्ये काही अडथळे निर्माण झाले तर त्यावेळी तो अख्खा रस्ता खोदावा लागतो. मग तो रस्ता खोदावा लागण्यापेक्षा त्यासाठी डक्ट ठेवले तर त्या डक्ट मध्ये आपल्याला त्यांना कनेक्शन देणं, जोडण्यात देणं सोयीचं होतं. तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या रास्त होत्या, पण याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते तुम्हाला जुमानत नाही असं वाटतंय? महापालिकेचे अधिकारी आम्हाला जुमानत नाहीत. 5 वर्ष तर आम्ही कोणीच नाही, आम्ही तुमच्यासारखे सामान्य नागरिक आहोत. पण आता प्रशासकीय त्यांच्या वरिष्ठांना जुमानत नाहीत, ते त्यांच्या वरिष्ठांना जुमत नाही ही खंत वाटते. कारण शहराला चांगले आयुक्त लाभल्यात, चांगल्या शहर अभियंता लाभल्यात, कारण आम्ही त्यांचा आदेश ही त्याची इम्प्लिमेंटेशन होत नाही, हे दुर्दैव आहे. कारण ज्या पद्धतीने ते काम करतायत, आता महापालिकेचे जे अधिकारी आहेत जे मूळ, आमचं दुर्दैव आहे किंवा आम्हाला शोकांतिका आहे कल्याण शहराची की जे मूळ महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांना ह्या शहराबद्दल काही आपुलकीच नाही. आम्ही बोलत आलेलो आहे की अधिकारी जो सेवा करतो नंतर सेवानिवृत्त झाल्यावर त्याच्या गावाला निघून जातो. इथले जे लोक वर्षानुवर्षे या भागात राहतात ते फार वाईट परिस्थितीला तोंड देत आहेत. कारण 95 पासून इथे जे महानगरपालिका प्रशासन लोकप्रतिनिधीची राजवट आली, आता मधला जो काळ सोडला तर आता पुन्हा प्रशासक आलेले आहेत. म्हणूनच तुम्ही जे वक्तव्य केलं होतं आजच्या बैठकीमधलं, पण मला तेच म्हणायचं आहे की तुम्हाला की कल्याण पूर्वला मग वाली कोण आहे? कारण जर तुमचं ऐकत नाही, खासदार सांगतात त्यांचं ऐकत नाही, आमदार सांगतात त्यांचं ऐकत नाही, मग वाली कोण आहे? कोणाचं ऐकतील? वाल्याचा विषय नाही, लोकप्रतिनिधीचं काम काय असतं तर नागरिक ज्या अपेक्षेने येतात त्या अपेक्षेने येणार, ते काम पाहायचं, त्याप्रमाणे त्यांना आश्वासन द्यायचं, त्याचा पाठपुरावा करायचा. मात्र आपल्या लोकशाहीमध्ये अशी सिस्टम आहे की लोकप्रतिनिधी इथपर्यंत मर्यादित राहतो. लोकप्रतिनिधींना आल्यानंतर आढावा घ्यायचं काम करतो, मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या नियमानुसार आणि निकषानुसार करणं हे प्रशासनाचं काम आहे. तर हे प्रशासनानं केलं पाहिजे. त्यामुळे लोकप्रतिनिधीचं, खासदारांचं, आमदारांचं आमचं ऐकत नाही हा विषयच येत नाही. आमचं काम आहे की शासनाकडे जायचं, शासनाला लोकहिताची काम आहे ती पटवून तो विषय येतो ना, तो विषय तुम्ही आता म्हणताय की तो विषय येत नाही, पण तो विषय येतो ना. तुम्हीच सांगितलं की अधिकारी, मी मगाशी बोललो की अधिकारी जुमानत नाही, तुम्ही म्हणाले की बरोबर आहे जुमानत नाही, तुम्ही म्हणाले जुमानत नाहीये. आदेश येऊनही तुम्ही जी उपमा त्यांना आजच्या बैठकीमध्ये दिली, तुम्ही उपमा जी त्यांना दिली की नाक्यावरचा भिगारी बरा तो यांच्यापेक्षा चांगलं काम करतो, अशी उपमा दिली, तुम्ही बोलले. आजची परिस्थिती कल्याणपुरीतल्या रस्त्यांची तुम्ही बघितली, प्रत्येक गोष्टीत शहर अभियंता किंवा मान्य आयुक्त हे काय प्रत्येक ठिकाणी येऊ शकणार नाहीत. आज तुम्ही सांगा, तिसगाव पाड्याला एक सम्राट शाळा ते 100 फूट रोड हा एक रस्ता आहे. या रस्त्यावरती कल्याण महापालिकेची 38 एकर जागा आहे, त्याच्यामध्ये 11 आरक्षण आहेत आणि ही आरक्षण ज्यावेळी डेव्हलप होतील त्यावेळी नवीन कल्याण शहर या त्या ठिकाणी असणार आहे. कारण तसंच नियोजन करून 95-96 साली एक
कल्याण शहर ज्यावेळी पुढचं 40 वर्षानं कसं असेल, 50 वर्षानं कसं असेल, बरोबर आहे, त्यासाठी एक्झॅक्टली. ते नियोजन केलेलं होतं. आणि ती विकसित होणं आवश्यक आहे. आणि ती जर विकसित झालीत तर खऱ्या अर्थानं तो परिसर विकसित होईल. तो रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे. हे आम्ही शहर अभियंत्यांच्या लक्षात आणून दिलं आणि शहर अभियंत्यांनी त्याप्रमाणे सूचना केल्या की बाबा ठीक आहे, या रस्त्याची डीपी प्रमाणे अलाइनमेंट आपण काळे साहेब, तुमची आत्मीयता मला समजते, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तुम्हालाही माहितीये आरक्षित भूखंड राहिलेत का? आजच एक विषय मला समजलाय सुभाष मैदानाचा. तिथे इंडोर स्टेडियम प्रस्तावित केलेले सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फंडातून 7 कोटीचं. कल्याण डोंबिवलीमध्ये भूखंड शिल्लक आहेत का की जे विकास केले जातील असे? आमची पोरं, जी पुढची पिढी खेळेल कुठे? आता जे नाही गल्ली नाही बोळात ते आपल्याला तोच पोरं बॅट तोच बॉल खेळताना दिसतात, रस्त्यावर तोच खेळतात ना, त्यांना मैदानं विषय कुठे आहेत? आहे तोच विषय आहे तोच विषय आहे की जी काय आरक्षण होती का जी काय आहेत त्याचं हँड ओव्हर करायची जबाबदारी प्रशासनाची असते. पण गेल्या 10-15 वर्षापासून बघतोय तिथे खासदार हँड ओव्हर करताना दिसत आहेत, आमदार हँड ओव्हर करताना दिसतात, नगरसेवक हँड ओव्हर करताना दिसतात. प्रशासनाने खरं तर ही आरक्षण ताब्यात घेतली पाहिजेत. यांना संरक्षण भिंत गाठली पाहिजे. आणि जे लोक कोणी आडमुठीपणा करतात किंवा अडचणी आणतात जाणून बुजून, त्यासाठी शासन स्तरावर एक प्रोव्हिजन आहे की ते फोर्सफुली लँड ॲक्विजिशन केली पाहिजे. जर अशा पद्धतीनं केलं तर सगळं होईल. एक उदाहरण आपलं चांगलं आहे की शिंदे साहेबांनी 1.5 वर्षामध्ये नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग संपूर्ण ॲक्विजिशन करून घेतला आणि तो रस्ताही पूर्ण केला. हाही मुद्दा निघाला. ह्या लोकांना 2-2 वर्ष जर 100 मीटर रस्ता होत नसेल तर या लोकांना काळे साहेब, तो समृद्धीचा विषय राज्याचा आहे. आपल्याला कल्याण डोंबिवलीचं बोलायचंय. अरे हो, तुम्ही पण 2010 असं मध्ये 2010 मध्ये एक विषय मांडला होता विजयनगरचा. तुम्हाला आठवतंय सुनील जोशींनी 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर एक भूखंड विकला होता? हा तुम्हीच ते प्रकरण मांडलं होतं. मांडलं. आज आज तेच प्रकरण तसाच लावून सुप्रीम कोर्टामध्ये लढा दिला, पूर्ण झाला हा, आणि आज त्याचं क्रीडा संकुल उभं राहते. आज काम चालू आहे. लोक सहभागातून हा. आपण क्रीडा संकुल करतोय त्या बरोबर. ठिकाणी. मग आता तुम्ही जागृत होते म्हणून हे सगळं घडून आलेलं आहे. मला एक सांगा की आज सर्वसमावेशक आरक्षण, जे रिझर्वेशनचा विषय आहे, सर्वसमावेशक आरक्षण हा एक शब्द प्रयोग करून किती भूखंड लाटले गेलेले बिल्डर लोकांनी, माफियांनी. खरं आहे, हे खरं आहे. याच्यामध्ये तथ्य आहे, खरं आहे. पण ही प्रशासनाची कुठेतरी जबाबदारी आहे ना. प्रशासनाने एक टीम ठेवायला हवी की बाबा या लोकांनी कुठले कुठले भूखंड आरक्षित आहेत, त्याचा उपयोगिता काय आहे, त्याचं हँड ओव्हर करणं, त्या ताबा घेणं. आणि जर ताबा होत नसेल, सहजासहजी होत नसेल किंवा नियमानुसार एखादा त्याला जे काय पाहिजे ते कॉम्पेन्सेशन देऊनही पुढे येत नसेल तर ते शासनाच्या नियमाप्रमाणे ॲक्विजिशन करायला पाहिजे आणि ते डेव्हलप करा, ॲक्विजिशन करून ताबा करून त्याचा विकास करून तो नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे. ही साधी आणि सरळ पद्धत आहे. पण गेल्या 20 वर्षामध्ये महापालिकेने एकाही प्लॉटसाठी असा प्रयत्न केल्याचं दिसून येत नाही. तोच लोकांचा मुद्दा तोच आहे की तुम्ही जेव्हा इंडोर स्टेडियम कल्याणसाठी सेंटरच्या फंडातून उभारतात. आज सुधाकर शेट्टी म्हणून जे मला कल्याण क्रिकेट संघटनेशी संबंधित आहेत, मुंबई क्रिकेट संघटनेशी संबंधित आहेत, त्यांनी सांगितलं की सुभाष मैदानातून हजारो विद्यार्थी ते स्पोर्ट्सच्या कोट्यातून नोकरीला लागलेले आहेत. कल्याणमध्ये ते एकमेव मैदान आहे. आणि असं असताना कल्याणमध्ये 35 एकर जागेवर ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधलं होतं. तुम्हाला माहिती आहे आदरवाडीचं त्याची अवस्था काय आहे? त्या जागेचा वापर खरोखर त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी होतो का? आज तिथे बार अँड रेस्टॉरंट आहेत, तिथे स्विमिंग पूल आहे, तिथे लॉजिंग बोर्डिंग आहे. हे सगळ्या युटिलायझेशन त्या बीओटीच्या नावाखाली झालेलं आहे. सुधाकर शेट्टींनी तेच सांगितलेलं आहे की याच्यामध्ये इथले जे लोक आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. जसा तुम्ही आधी मुद्दा उपस्थित केलाय की इथले जे नोकरदार लोक आहेत ते रिटायर झाल्यानंतर गावाला निघून जातात. इथले लोक जे स्थानिक आहेत, भूमिपुत्र आहेत, आपण लोक आहोत, ते इथले लोक भोगतायत. आता हा सगळा विषय जो आजच्या मिटिंगीचा, जसं तुम्ही फार आक्रमकपणे बोलत होते, मला जी माहिती कळाली की तुम्ही आणि तुमचे मिसेस ते फार आक्रमकपणे बोलत होते. अजून पण काही लोक बोलत होते. पण आता ह्याचा शेवट काय?
कारण 25 वर्ष कल्याण पूर्वची अवस्था तुम्ही बघा, यू टाईपच्या रस्त्याला तशीच परिस्थिती आहे. काय अवस्था आहे? तुम्ही कुठे नाही मोकळा नाही, श्वास घेऊ शकत नाही. खरं तर कल्याणला आज कल्याण पूर्वेला भरघोस असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या निधीचं प्रॉपर युटिलायझेशन व्हायला पाहिजे. यासाठी आम्ही खासदार साहेबांच्या सूचनेनुसार 100% ह्याची विषय मार्गी लावल्याच्यावर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही हा 100% तुम्ही सांगताय, तुमची शंका राहता, तुम्हीही कल्याण पूर्वेत सर्व पाहिलेलं आहे किंवा कल्याण पूर्वेची परिस्थिती तुम्हाला चांगलीच ज्ञात आहे. त्याचबरोबर आम्हालाही ज्ञात आहे. त्यामुळे ह्याचा पाठपुरावा करून हे धसास लावल्याशिवाय राहणार नाही. वेळ आली तरी, जरी सत्तेत असलो, आंदोलन करण्याची वेळ आली तरी आम्ही मागं पुढे बघणार नाही. आमचं सर्वस्व पणाला लावायची वेळ आली तरी चालेल. मात्र जे काही आम्हाला एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार साहेबांनी जो निधी दिलेला आहे त्याचं युटिलायझेशन होऊन या शहरातल्या नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा कशा मिळतील याकडे नक्की आम्ही साठी प्रयत्न आणि त्या पराकाष्ठा करणार आहे आणि झाल्याशिवाय शांत बसणार नाही. मग त्यासाठी कुठलाही न्यायाचा मार्ग अवलंबावा लागला तरी चालेल, पण न्याय मार्गाने हे सगळ्या सुविधा करून घेणार हे अगदी नक्की. धन्यवाद, धन्यवाद प्रशांतजी. तुम्ही कल्याण पूर्वच्या समस्याबाबत, म्हणजे एकूणच शहराच्या समस्याबाबत तुम्ही जी माहिती दिली, तुम्ही जे सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने ते पुढची लढाई लढणार किंवा वेळ प्रसंगी सत्तेत असले आणि रस्त्यावर येण्याचा जे तुम्हाला तशी गरज भासली तर तुम्ही रस्त्यावर येणार आहे. मला एवढंच सांगायचं आहे की खासदार श्रीकांत शिंदे इथे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. कल्याण पूर्व म्हणजे ऍक्च्युअल ते कल्याणचे खासदार आहेत, पण कल्याण पूर्वला जसं पाहिजे तशी ती मदत त्यांनी केलेली आहे. मी उल्हासनगरला फिरतो, मी अंबरनाथ मध्ये जातो, मी डोंबिवलीमध्ये जातो, मी मुंब्र्याच्या भागात फिरतो. ज्या पद्धतीत तिथे कामं झालेली कल्याण पूर्वला त्यांनी काम केलेले नाही. मी हे तुम्हाला दाखवून देईल, तुम्हालाही ते माहिती आहे. चिंचपाड्याचा रस्ता, चिंचपाड्याचा तुम्ही पण बोला. चिंचपाड्याचा जो रस्ता आहे तुम्हाला माहिती किती महत्वाचा आहे. उल्हासनगर कनेक्टिव्हिटी, अंबरनाथची कनेक्टिव्हिटी, तो रस्ता महानगरपालिका आज कित्येक वर्ष रखडून ठेवलेला आहे. असे महत्वाचे विषय आहेत आपले जे कल्याण पश्चिमेला स्मार्ट सिटीचं काम चालू आहे. सगळं वर्क ते स्मार्ट सिटीचं कल्याण पश्चिमेला चालू आहे. कल्याण पूर्वेच्या वाटेला काही आलेलं नाहीये. तुम्हालाही ते चांगलं माहिती आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की कल्याण पूर्वचं जे जो बोगद्याचा जो शाप आहे तो जो इथल्या स्थानिकांना लागलेला आहे तो कसा निघेल याच्यासाठी खासदारांनी प्रयत्न करायला पाहिजे होते. लोकग्रामचा एक आता एफओबी त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी झाला हेही मी सांगतोय. हे आम्ही मान्यही करतो की ते काही ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे. जसं रेल्वे यार्डचं रिमॉडेलिंग त्यांचं चाललेलं आहे, हे केलेलं आहे त्यांनी. पण जे मूळचं जे स्ट्रक्चर आहे कल्याण पूर्वचं, यू टाईप रस्ता आहे, पुनालिंग रस्ता आहे, तुमचा जो चिंचपाड्याचा रस्ता आहे, त्याची कनेक्टिव्हिटी आज तुम्ही बघताय, मी बघतो, किती वर्ष आहे तशीच आहे. बोला आता. खरं तर तुम्ही सांगता ते कनेक्टिव्हिटी असणं किंवा होणं गरजेचं आहे. मात्र कल्याण पश्चिम, डोंबिवली, कल्याणपूर याची तुलना केली तर भौगोलिक दृष्ट्या फार तफावत आणि खासदारांनी कल्याण पूर्वेत लक्ष दिलं नाही असं तुमचं मत आहे तर मी सांगितलं साफ चुकीचं आहे. कारण लक्षात घ्या, मी तुम्हाला आकडेवारीसह सांगतो, कारण त्या प्रक्रियेमध्ये मी खासदारांच्या माझं मत नाही सांगितलं, मी तुम्हाला परिस्थिती सांगितलेली, मत नाही सांगितलं. लोकांना सांगा, तुम्ही दाखवा. बघा, कल्याण स्टेशन रिमॉडेलिंगसाठी खासदार साहेबांनी 871 कोटी रुपये मंजूर करून दिले. नाही ठीक आहे, मी बोललो तुम्हाला ना, त्यांनी काही काम केलंच नाही. बघा, त्यांनी काही काम केलंच नाही, मी असं म्हटलोय का? नाही, ऐका तरी मला तर पूर्ण बोलू द्यात. त्यांनी 871 कोटीचं रिमॉडेलिंगचं काम चालू आहे. अत्यंत दर्जेदार आणि फास्ट काम चालू आहे आज. त्यामुळे आपली गाडी वालदोनी मार्गे 7 नंबर प्लॅटफॉर्मला जातोय. तो रिमॉडेलिंग असा असेल की कल्याण ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल, सिद्धार्थनगर असेल, गणपती मंदिर असेल, मेट्रो मॉल असेल, लोकग्राम असेल, आनंदवाडी असेल किंवा विठ्ठलवाडी असेल, असे त्याचे 5 ॲक्सेस असणार आहेत की तिथून कुठलाही व्यक्ती त्या रिमॉडेलिंग थ्रू स्टेशनला जाणार आहे. आणि स्टेशनवरून जे आज परिस्थिती आहे, कारण कल्याण स्टेशन हे आधी इंग्रजांच्या काळापासून त्या ठिकाणी जंक्शन आहे आणि जे काही आपले 36 का 26 प्लॅटफॉर्म आहेत
त्या 26 प्लॅटफॉर्म पास करून आपल्याला यावं लागत होतं. आता आपला ते काही दिवसामध्ये तो प्रश्न राहणार नाही. येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये तो प्रश्न सुटेल. दुसरी गोष्ट, यू टाईप रोड सांगितलं. यू टाईप रोड 73 कोटी रुपये साहेबांनी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि तो यू टाईप रोड आता सध्या टेंडर काढून शासनाच्या मान्यतेसाठी शासनाकडे गेलेला आहे. दुसरी गोष्ट, 123 कोटीचं 2022 डिसेंबरमध्ये 123 कोटी रुपये कल्याणपूर्वेला डीपी रोडला दिले. ते डीपी रोड आता चालू आहेत. ठीक आहे, ती संत किती आहे ते होत काळे नाही. साहेब, तोच विषय म्हणून ना, मला तुम्ही बोलू देत ना. कामं आता झाले मला का? ऐकू देत ना. तुम्ही मला आकडे ऐकू देत. सांगितले ते मलाही माहितीये. कामं मला झालेत बोलू का? देत ना. आता मला बोलू हा, देत ना. बोला पुढचं बोला सांगतो. बोला अजून बोला बोला अजून तुम्ही बोला. हे 123 कोटीच्या रोडच्या संदर्भातच आजची बैठक होती. तीच आढावा बैठक हम्म होती. हम्म त्यानंतर 239 कोटी रुपये जो चिंचपाडा रोड तुम्ही सांगताय, हम्म कैलासनगरचा रोड असेल, सम्राट अशोक शाळेचा रोड असेल, कल्याणपूरचे सगळे रस्ते हम्म अगदी मेट्रो मॉल पासून लोकग्राम पासून डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आपला जो 4G वॉर्ड आहे तिथून पॅरल विठ्ठलवाडी स्टेशन पर्यंत रस्ता असेल. विठ्ठलवाडी स्टेशन ते बिर्ला कॉलेजचा पाम पाम रिसॉर्टच्या तिथे जाणार उड्डाण पूल आहे, त्याचं पण काम चालू आहे जोरात. तर अशा पद्धतीने अनेक हजारो कोटीची कामं चालू आहेत. नाही तिला असं नाही, मात्र या ठिकाणी इम्प्लिमेंट होताना अनेक तुम्ही अडचणी. तर हे काम त्यावेळेस मलाही माहितीये, तो हा. मलाही माहितीये, त्याचा डीपीआर झालेला आहे. हे काम हा. मलाही माहितीये काळे साहेब. हम्म. मी तुम्हाला तेच सांगतोय, 95 पासून इथे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेची भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. हम्म. बीजेपी इथे फक्त दुसऱ्या एकदाच विरोधी पक्ष याच्यामध्ये बसली होती. त्याच्यानंतर पुंडलिक बाळू मात्रे यांचा 2.5 वर्षाचा काळ होता राष्ट्रवादीचा. काँग्रेस होती, मनसे होते. तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. खरंच सांगा, प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही आता हे आकडे सांगता ते मला कबूल आहेत. हे प्रपोजल केले हे मी सगळं ऐकतोय. त्याचे डीपीआर झालेत. तो तुमचा पामचा आणि कल्याण अडचण ईस्टचा हीच आहे रस्ता, की त्या काळात तेही काँग्रेसची मला सत्ता माहितीये. होती पण खरंच आणि सांगा, कल्याण पूर्वचा विकास झाला का हो? छातीवर हात ठेवून बोला. नाही, विकास झाला नाही हे आम्हीही मान्य करतो. मात्र आता विकास होतोय ना. खासदार साहेबांनी एवढ्या मोठ्या म्हणजे प्रमाणात तुम्ही आणले कबूल करताय विकास झाला नाही, हे तुम्ही कबूल नाही, करताय पण कारण आता तुम्ही इथं कबूल. राहताय. आता या 10 वर्षात झाला ना विकास. 10 वर्षात विकास होतोय. त्यासाठी तर आम्ही तडपडतोय, त्यासाठी तर आम्ही प्रयत्न अहो, करतोय. आता ऐकून घ्या. त्यांनी काही काम केलं नाही असं मला म्हणायचं नाहीये. त्यांनी केलेल्या कामाचं मी सांगितलंय तुम्हाला की त्यांनी काय बरोबर. केलेलं आहे. पण जसं तुम्ही जो शब्द वापरला आजच्या मीटिंगला, मी तुम्हाला या गुगल मीटवर तुम्हाला प्रशांत काळेलाच का मी बोलवलं, त्याचं कारण आहे की तुम्ही थेट बोलले की बरोबर. नाक्यावरचा भिगारी तुमच्यापेक्षा चांगला काम करतो. आणि हे नाही, आम्ही बरोबर आहे ना वारंवार की खासदार महानगरपालिकेच्या साहेबांनी. अधिकाऱ्यांना बोललेलो आहे की तुम्ही रिटायर्ड होऊन इथून निघून जाणार, पण आमच्या पिढ्या इथं वर्षानुवर्ष राहतायत ना. आम्ही काय बरोबर. करायचं? नाही, तुम्हाला महत्वाचं की तुम्हाला खासदार बोलवण्याचं कारण साहेबांनी. आजच्या गुगल मीटला तेच आहे की हे कुठेतरी लोकांना समजायला पाहिजे की महानगरपालिका नेमकी काय करते. बोला. नाही, बरोबर. खासदार साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणून दिला गेल्या 5 वर्षात. ज्यावेळी सेना भाजपची गव्हर्नमेंट होतं, आता सेना भाजपचं गव्हर्नमेंट आहे आणि तो निधीचं प्रॉपर युटिलायझेशन झालं पाहिजे. यासाठीच आजचे जो काय आमचा आक्रोश होता की तोच होता की प्रत्येक गोष्टीत साहेबांनी यायचं का इथं. साहेबांनी तुम्हाला निधी दिला, तुमचे डीपीआर घेतले, ते मंजूर केले, निधी दिला. आता ते इम्प्लिमेंटेशन तर तुम्ही तुम्ही केलं पाहिजे. महापालिकेचे जे काय कमिशनर आहेत, सिटी इंजिनियर आहेत, हे अतिशय चांगलं काम करत आहेत. मात्र त्याच्या खालची यंत्रणा आहे, ती यंत्रणा त्यांच्या मनाप्रमाणे काम करते. जसं तुम्ही बोलताय की त्यांना फक्त रिटायर्ड होईपर्यंत इथे राहायचं आहे, दिवस काढायचे आहेत, त्यांना या शहराशी काय देणं घेणं नाही. देणं घेणं नाही. अनेक आम्हाला माहित आहे की या अगोदरही काँग्रेसची सत्ता असताना अनेक योजना वळवल्या. 2013 सालीची आपण JNNRMU आणली, तीही आपल्या कल्याण पूर्वेला यायला पाहिजे होती. नेतेवली डोंगरावती नाही, मग आता मला एक सांगा, तुम्हाला एक कबूल आहे, याचा अर्थ असा आहे की लिडरशिपचा इथं अभाव आहे का कल्याणमध्ये? कल्याणला कोणी मायबाप नाही का? जसं आता डोंबिवलीमध्ये बघा, काल बीजेपीचे प्रभारी इथे आता नवीन झालेले रवींद्र चव्हाण आमदार आहेत, त्यांनी मुंबईत सगळ्यांना बोलून घेतलं, सगळे झाडून गेले होते. 450 कोटीचं त्यांचं जे प्रपोजल होतं, त्यांनी आज फेसबुकवर सोशल माध्यमात सगळे त्याची यादी वाचली. मग कल्याण शहराला लिडरशिप करणारं कोणी नाही का मायबाप? नाही, आता नव्यानं तयार होत आहेत, होतील तयार. मात्र या परिस्थितीमध्ये लीडर्स आणि आज नसला तरी खासदार साहेब सगळी जबाबदारी अंगावर घेऊन करतात ना. आम्ही जे आजपर्यंत जे जे त्यांना सांगितलंय तिथलं एक तुम्हाला सांगायचं म्हणजे
म्हणजे अभिमानाने सांगतो की एकही काम, मग निलेश शिंदे असतील, मल्लेश शेट्टी असतील, नवीन गवळे असेल, मी असेल, एकही काम आजपर्यंत आम्हाला नाही होत असं आमच्याकडे आलं नाही. आजही आम्ही विठ्ठलवाडी स्टेशन ते आता जी नवीन मेट्रो होते सूचक नका, तो डायरेक्ट फ्लायओव्हर घेतोय. त्यासाठी त्यांनी डीपीआर तयार करा, एमएमआरडीए सादर केला. येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये त्यालाही मंजुरी होईल. जे आता तुम्ही जसं तो रिंग रोड, एलिव्हेटेड रस्ता विठ्ठलवाडी वरून सूचक पर्यंत जाणार आहे, ते येस मला येस, कल्पना आहे त्याची. हो हो पण हो. तुम्ही जे मधी सगळ्या नगरसेवकांनी थडगं बांधून ठेवलंय काटेमाळ नाक्याचं, कसं आहे ते थडगं? मला सांगा, स्ट्रक्चर आहे का तिथं? अजून पुनालिंग रस्त्याचं 24 मीटर 25 मीटर जो काय होता प्रस्तावित, तो झालाय का नाही, तिथे? काही आज ठिकाणी पण अजून ती नाही झाला, काही काही बिल्डिंग, ठिकाणी नाही झाला, काही ठिकाणी नाही झाला रस्ता. म्हणजे हे काय लोकप्रतिनिधीचं अपयश नाही ना. लोकप्रतिनिधी मंजूर करून आणला, पैसे उपलब्ध करून दिले, हे प्रशासनाचं काम म्हणजे आहे प्रत्येक पुन्हा ठिकाणी. पुन्हा तुमचं बोट परत त्या अधिकाऱ्यांकडे येतं. हो बरोबर आहे ना, अधिकाऱ्यांना दोषी धरणार ना आम्ही. आम्ही अधिकाऱ्यांना दोषी धरणार. अधिकाऱ्यांचं ठीक आहे. काम आहे ते इम्प्लिमेंट करायचं. प्रशांत काळे साहेब, तुम्ही मला वेळ दिलाय. आपण पुढच्या एका दुसऱ्या मुद्द्यांवर परत एकदा आपण चर्चेला येऊ. थोडक्यात असं आहे की आज तुम्ही ज्या ताकदीने शहर अभियंत्याला सांगितलं की नाक्यावरचे बिगारी बरे आहेत, ते चांगले काम करतात, ते फार त्याचा जो इशारा होता तो बऱ्याच अधिकाऱ्यांना तो पोहोचलेला आहे. आणि सर्व अधिकारी म्हणूनच उपस्थित होते, सर्व हो, उपस्थित होते. कळालं मला ते. त्यांना त्यांचा तो मरवी घाव लागलेला आहे. कारण आणि कधी कधी वरिष्ठांच्या निदर्शनात आणून द्यावं लागेल. कारण ह्या अधिकाऱ्यांच्या नादाला लागून अनेक लोकांना डायबिटीज, अनेक लोकप्रतिनिधींना बीपीचा त्रास सुरू झाला, तरी हे काही अधिकारी गोष्ट सुधरत नाहीत. त्यातला एक मी आहे. ठीक आहे. आपण हा, पुढच्या सत्रात आपण भेटू. अजून 2-3 मित्रांना आपल्या, ज्यांना कल्याण पूर्वच्या बद्दल, कल्याण शहराच्या बद्दल ज्यांना कळकळ आहे, त्यांना वाटतं की इथले लोक, इथल्या नवीन पिढीला, पुढच्या पिढीला खेळाचं मैदान चांगलं असावं, रस्ते मोठे असावे. गॅसच्या लाईनचा तुम्ही उल्लेख केलेला आहे. गॅसच्या लाईनचं काम पलीकडे सुरू झालेलं आहे, पण नाही आता इथे पण आहे अलीकडे ना, कसं आपल्याकडे काय 2014 पासून आहे. माझ्या घरी आपल्याकडे 2014च्या लक्ष्मीपूजन दिवशी सुरू आपल्याकडे झाला गॅस. आपल्याकडे विजयनगरचा जो हाय क्लास सोसायटीचा एरिया आहे, लोकधारा आहे, लोकग्राम, त्या पट्ट्यामध्ये आलेले आहे. पण संतोष नगर आहे. गरीबातला गरीब तो गॅस आज वापरतो, त्यांनी काय करावं? त्यांनी कुठं जावं? नाही, कसं त्यांच्यापर्यंत आहे, लाईन कधी गॅस येईल? वापरताना काही नॉर्म्स आहेत, कारण ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे हम्म, खूप मोठ्या प्रमाणावरती ठीक आहे. अनधिकृत बांधकाम आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कनेक्शन देता येत नाही. त्यामुळे जर ज्या ठिकाणी लिगल आहे त्या ठिकाणी कनेक्शन देण्याचं जोरात ठीक महानगर गॅस, आहे. ते पण खासदार आपण साहेबांनी आपण आणलं बघा. मुलुंड थोडं, नंतर पहिलं कल्याण पूर्व ह्याची तुम्ही फक्त नोंद करून घ्या. नाही, ह्याची मुलुंड, कल्पना आहे. श्रीकांत हा, शिंदेचं जिथं कौतुक करायचं तिथं आम्ही कौतुक केलेलं आहे. हा. त्यांनी जिथं चुकीचं काम केलेलं आहे त्यांना आम्ही ते जाणीव पण करून दिलेली आहे. असं नाहीये. त्यांनी त्या बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा तुम्ही बघितलं तर ते शक्ती आणि भक्ती असा ठराव होता. म्हणजे एकीकडे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आणि बाबासाहेबांचा स्टॅच्यू, तुम्हालाही ते चांगलं माहिती आहे. ते ते स्मारक माहित एवढं आहे. करोड मात्र रुपयाचं, लक्षात घ्या, जिथं समाजाचा चांगलं एवढा, करायचं आहे, समाजाची जिथं चांगलं मागणी. झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे, त्यांचं स्वागत केलं. जे चुकीचं कारण वागलं त्यांना आम्ही 11 बोललेलं आहे. महिन्यामध्ये 11 महिन्यामध्ये जागा हस्तांतर करण्यापासून स्मारक उभं करणं, हे एक जिकरीचं काम त्यांनी करून ठीक दिलेलं आहे. आहे. असो. तुम्हाला माहित आहे आपण की किती वर्ष आपण पेंडिंग होतं. आणि कल्पना आहे, मला कल्पना आहे समाजाचा त्याची. दबाव ऐका, आणि कल्पना अपेक्षा आहे एवढ्या मोठ्या होत्या, कल्पना आहे त्यांनी पण 11 महिन्यात टाइम बॉन्ड मध्ये तिथे करून दोन्ही दिलं. महापुरुषांचा आदर व्हायला पाहिजे होता, ही माझी भूमिका आहे. नाही, आणि होईल ते ना. जे ते शिवाजी महाराजांचं पण स्मारक ते जे करतोय आपण. स्मारक आहे त्याचं जी मूळ डिझाईन आहे ती बदली झाली. 2018ची मूळ डिझाईन होती ती बदली झालेली आहे. बाबासाहेबांचा जो स्टॅच्यू तो दर्शनी भागात पाहिजे होता, तो दर्शनी भागात न लावता तो मागे टाकलेला आहे. तो कुणालाही दिसत नाहीये आणि तो सेफ्टी नाहीये तिथे. भविष्यात काही गडबड होऊ शकते. आम्ही आयुक्तांना पत्र दिलेले, आपल्या इंदुराणी ठीक आहे, जाकर याबाबत आपण दांडगे साहेबांना आपण त्याचे आपण पत्र आपण दिलेले आहे. तसं त्यांना सूचना करू ना. मग त्यात काय करता येईल. असो. कारण बघा, आपण त्यावेळची पुढच्या परिस्थिती होती, लोकांची मागणी, दबाव आणि अपेक्षा ह्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून गेले 2013 पासून तुम्हाला माहिती 2023 पर्यंत 10 वर्ष लोकांना रोज असं वाटायचं की हे करतात की नाही. नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, साहेबांनी त्याच्यामध्ये हातात विषय घेतल्यानंतर 11 महिन्यामध्ये टाइम बॉन्ड शासनाकडून जागेचं आरक्षण बदलणं. कारण ती जागा ही प्रभाग क्षेत्र कार्यालयाची होती,
त्यातली 13 गुंठे जागा आरक्षण बदलून कल्पना त्यावरती मला मला घेऊन त्याला मला निधी कल्पना उपलब्ध आहे करून काळे काम साहेब. पूर्ण करणं. ऐका ऐका, मला हा. पूर्ण कल्पना आहे. मी सांगितलं तुम्हाला की त्यांचं जिथं कौतुक करायचं तिथं आम्ही केलेलं आहे. त्यांनी जिथं चुकीचं काम केलेलं आहे त्याचा विरोधही केलेला आहे, ताकदीने केलेला आहे. आजही तुम्हाला मी बोललो की कल्याण पूर्वला नाही, नाही, ऍक्च्युअल ते चुकीचं केलं कल्याणचे म्हणजे खासदार आहेत. जाणीवपूर्वक चूक करतच नाहीत साहेब कधी. कल्याण चुकून कल्याणला लोकांच्या कल्याणला मागणीस तो एखादी दुसरी गोष्ट कल्याण पूर्वला जी आवश्यकता होती ती पूर्ण झालेली नाही. असो, आपण पुढे वेगळ्या विषयावर आपण एकदा अजून तुमच्यासारखे जे तुमच्या ज्यांना कळकळ साथीने आहे, खासदार साहेबांच्या ज्यांना कळकळ मार्गदर्शनाखाली आहे कल्याण पूर्वची, अशा येणाऱ्या लोकांना 5 घेऊन वर्षात आपण कल्याण पूर्वेचा चेहरा मोहरा बदलून टाकू आपण. कल्याण पूर्वची ज्यांना कळकळ आहे अशा चांगल्या लोकांना घेऊन आपण अजून विषय जाणून घेऊ गुगल मीटच्या माध्यमातून. तुम्ही पोस्ट मराठी डिजिटल साठी वेळ दिला. तुमचं अत्यंत बिझी शेड्यूल असताना तुम्ही सांगितलं आप्पा शिंदे यांचं अमृत महोत्सव साजरा करायचा आहे, 75वी त्यांचा बर्थडे साजरा करायचा आहे आणि त्याची मीटिंग होती, त्यातून वेळ काढून तुम्ही आज आमच्यासाठी आलेले, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.